शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते। दीप अमावस्येला दीपपूजन कसे करावे? दिव्याच्या प्रकाशामुळे घरातील अंधकार आणि नकारात्मकता नाहीशी होत असते व घरात सुख, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत असते। दीपा, तू सर्व रूप व अग्निरूप आहेस, सर्व तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस। माझ्या आज दीप अमावस्येच्या दिवशी पूजेचा तू स्वीकार कर व माझ्या कुटुंबाच्या सर्व इच्छा पूर्ण कर, अशी प्रार्थना करून आपण आज दीप अमावस्येच्या दिवशी दीपपूजन अवश्य करायचं आहे। तर बघा, दीपपूजन कसं करायचं, दीपपूजन करत असताना काय लक्षात ठेवायचं, काय नाही, कोणता मंत्र म्हणायचा आहे, काय नैवेद्य दाखवायचा आहे आणि कणकेचे दिवे किती बनवायचे आहेत, कणकेचे कसे बनवायचे आहे, दुसऱ्या दिवशी त्या कणकेच्या दिव्याचं काय करायचं आहे, तर दीप अमावस्येच्या दिवशी मुलांना कधी ओवाळायचं आहे, कसं ओवाळायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिव्याची पूजा नेमकी सकाळी करावी की संध्याकाळी करावी। बऱ्याच जणांना हा प्रश्न पडलेला असतो। आता अशा सगळ्या प्रश्नाची उत्तरं मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे। आता यंदा 2026 मध्ये म्हणजेच 12 ऑगस्ट बुधवारी दीप अमावस्या आलेली आहे। तर दीप म्हणजे दिवा, दीप म्हणजे दिवा। अमावस्येच्या दिवशी आपल्याला घरामध्ये जे काही दिवे असतात ना, जे वर्षभर आपण देवपूजेसाठी वापरत असतात आणि व्रत वैकल्यांसाठी वापरत असतात, ते सर्व दिवे आपण वापरतो। ते सगळे दिवे अगदी स्वच्छ वगैरे धुवून घ्यायचे, ठेवणीतले वगैरे दिवे सगळे काढून घ्यायचे आणि पुसून घ्यायचे आहे। त्याच दीप अमावस्येच्या दिवशी आपल्याला पूजन करायचं असतं। आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे दीप अमावस्या आणि श्रावण महिन्याचा सुरू होत असल्यामुळे या दिव्यांची पूजा करून आपण श्रावण महिन्याचे स्वागत हे करत असतो। त्याचबरोबर दीप अमावस्या हा पितृतर्पण म्हणजेच पितरांसाठी देखील हा एक उत्तम दिवस आहे। या दिवशी पितरांची सुद्धा पूजा केली जाते, त्यांना नैवेद्य दाखवला जातो, ज्यामुळे घरात पितृदोष असेल तर तो नाहीसा होतो आणि पितरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो। दीप अमावस्येच्या दिवशी सुद्धा तुम्ही सकाळी आपण जेव्हा देवपूजा वगैरे करतो तेव्हा देवपूजा झाली की लगेच आपण देवघरामध्ये जिथे कुठे आपण मोकळी जागा असेल तिथे दीपपूजन करू शकतो, जेणेकरून आपल्याला दिव्यांची पूजा दिवसभर आपल्या घरामध्ये आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी पसरतील। सकाळच्या वेळी जर काही कारणाने तुम्हाला पूजा करणे शक्य झालं नाही तर तुम्ही रात्रीच्या वेळी म्हणजे संध्याकाळच्या वेळेस प्रदोष काळामध्ये सुद्धा तुम्ही दीपपूजन करू शकता, ती उत्तम काळ मानली जाते। तसेच तुम्ही दीपपूजन करू शकता, पण या दोन्ही वेळा जर तुम्हाला दीपपूजन शक्य झालं नाही तर अगदी सकाळपासून उठल्यापासून ते रात्री सूर्य मावळेपर्यंत तुम्ही कधीही दीपपूजन करू शकता। ही महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची होती। बघा, तुमच्याकडे लांब वाती लावण्याचे जे काही दिवे असतील ना, त्यामध्ये तुम्हाला तेलाचे दिवे लावायचे आहेत आणि जे तुम्ही तुमच्या दिव्यासाठी तेल वापरता ते दररोज देवपूजेसाठी जे तेल वापरतात तेही वापरलं तरीही चालतं, त्याचा वापर करायचा आहे। पण शक्यतो तिळाचं तेल असेल तर अतिशय उत्तम, बाकी तुमच्याकडे जे असेल ते तुम्ही वापरलात तरीही चालतं। आपण आरती करण्यासाठी तुपाचं निरंजन लावण्यासाठी जे आपण निरंजन घेतो ना, त्यामध्ये तुम्हाला फुलवात बनवायची आहे आणि फुलवातीमध्ये लावताना त्यामध्ये तुम्हाला शुद्ध तूप गाईचं घालायचं आहे। आता आरती करायची आहे, त्याच्यामध्ये जी फुलवाती लावलेली आहेत ना, बाकी सर्व दिव्यांच्या ज्या लांब वाती आहेत ना त्यांना लावून घेतलेले आहेत। दीपपूजन करण्यासाठी एखादा चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे, वस्त्र अंथरून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जेवढे दिवे असतील तेवढे थोड्या अक्षदा त्या चौरंगावर पाठावर ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला त्यावर ते छोटे तांदूळ टाकून अक्षदा टाकून त्यावर हळद कुंकू थोडंसं अर्पण करायचं आहे आणि त्यावर दिवे जे आहेत ना ते तुम्हाला ठेवायचे आहेत। कोणतीही पूजेची सुरुवात आपण गणेशाच्या पूजाने करतो, त्यामुळे आपल्याला उजव्या हाताला 2 विड्याची पाने ठेवायची आहेत, त्यावर थोडेसे अक्षदा हळद ठेवू, त्यावर थोडंसं तांदूळ अक्षदा फुलं वाहून घ्यायची आहेत आणि ठेवू शकतात, किंवा एक सुपारी म्हणून त्यावर तुम्ही गणपतीचं स्वरूप म्हणून सुपारी सुद्धा ठेवू शकतात। आणि सुरुवातीला तुम्हाला गणेशाचं पूजन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे दिवे घेतलेले आहेत त्यांना हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, दिव्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे, वाती लावून घ्यायच्या आहेत, दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत। आता गणपतीची पूजा तर आपली झालेलीच आहे, आता पुढे गणपतीचं पूजन तर आपण केलेलंच आहे, आता ही पूजा करायची आहेत ती गडबडीत
करून घ्यायचं नाही. तर सगळे दिवे हे गडबडीत एखादा दिवा जर तुमचा प्रज्वलित करायचा राहिला असेल तर तोही तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे. परत एकदा सांगते की दिव्यांना आपल्याकडून हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. अगर हळदी कुंकू लावायचं राहिलं असेल तर तेही तुम्ही लावून घ्यायचं आहे. दिवे प्रज्वलित करून घ्यायचं आहे. आणि प्रज्वलित केल्यानंतर ते दिवे प्रज्वलित केलेले असतात ना, तर आता अग्निदेवतेच्या साक्षीने आपल्याला दिव्यांचं पूजन आहे ते परत एकदा आपल्याला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे. त्यानंतर जी काही तुमच्याकडे फुलं असतील ती सुद्धा तुम्हाला अर्पण करून घ्यायची आहेत. वस्त्रमाळ केलेली असेल तर ती सुद्धा तुम्हाला अर्पण करायची आहेत. आता तुम्ही जे दुकानातून साहित्य आणलेलं आहे, वस्त्रमाळ आणलेलं असेल तर ते सुद्धा तुम्हाला कुंकवाने रंगवून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही घरी बनवलेली असेल तर त्या सुद्धा वस्त्रमाळेला तुम्ही एक हळदीचा आणि एक कुंकवाचा असे दोन 1 बाय 1 असे तुम्हाला त्याला रंगवायचं आहे. मग तुम्ही विकत आणलेली असेल तर तेही तुम्हाला कुंकवानेच रंगवायचं आहे. आता ते त्यामध्ये एक एक तुम्ही जे असतं हळदी कुंकू रंगवून घेऊ शकता. वस्त्रमाळ वाहन झाल्यानंतर तुम्हाला नंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे. दीपपूजनाला मुरमुऱ्याचा नैवेद्य दाखवण्याची पद्धत असते. तुमच्या भागामध्ये जो नैवेद्य दाखवला जातो त्या पद्धतीने तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे. किंवा जर तुम्ही स्वयंपाकाचा नैवेद्य बनवला असेल पुरणपोळीचा तर तो सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. लाह्यांचा नैवेद्य आवर्जून दाखवावा. आणि त्यानंतर बऱ्याच भागामध्ये कणकेचे दिवे सुद्धा बनवले जातात. कणकेचे दिवे जे असतात ना ते नुसते गव्हाचं पीठ घ्यायचं, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, मीठ टाकायचं नाही. आणि याचे एकमुखी दिवे आपल्याला बनवून घ्यायचे असतात. किंवा दुसऱ्या पद्धतीने गव्हाचं पीठ घेतलं जातं, त्यामध्ये गुळ किसून टाकला जातो किंवा गुळाचं पाणी करून त्यामध्ये गव्हाचं पीठ टाकून घट्ट मळून त्याचे एकमुखी दिवे बनवले जातात. जर तुमच्याकडे जी पद्धत असेल त्या पद्धतीनुसार तुम्हाला कणकेचे दिवे बनवून घ्यायचे आहेत. एकमुखी दिवे तुम्हाला बनवून घ्यायचे आहेत. 5, 7, 9, 11 तुम्ही बनवू शकता. आणि या दिव्यामध्ये तुम्हाला हे तूप घालायचं आहे आणि त्यामध्ये फुलवात लावायची असते. कारण या कणकेच्या दिव्यांनी आपल्याला सर्व दिवे जे प्रज्वलित केलेले आहेत, दिव्यांची पूजा केलेली आहे, तर या पूजेला ओवाळलं जातं. म्हणून या कणकेच्या दिव्यामध्ये तेलाचा वापर करायचा नाही किंवा लांब वातीचा सुद्धा वापर करायचा नाही. तुमच्याकडे तर पद्धत असेल तर तुम्ही वापरू शकता. पण अगदी आजी पंजीपुरीपासून या गोष्टी पाळल्या जातात की जे आपण ओवाळत असतो ना त्याच्यामध्ये फुलवातीच घातल्या जातात आणि त्याला तुपाच्या दिव्यानेच ओवाळलं जातं. आणि देवाला कधी तेलाच्या दिव्याने ओवाळलं जात नसतं. कोणाचं औक्षण वगैरे करायचं असेल तर मनुष्याला ओवाळण्यासाठीच तेलाचा वापर केला जातो. आणि देवांना ओवाळण्यासाठी कधीही तुपाच्या निरंजनीनेच ओवाळलं जातं. तेलाच्या दिव्याने देवांना कधीच ओवाळायचं नाही. म्हणून या कणकेच्या दिव्यामध्ये सुद्धा तुपाचे दिवे तुम्हाला लावायचे आहेत. आणि त्या दिव्यांना आपल्याला अग्निदेवतेचे दिव्यांचं प्रज्वलित करून घ्यायचं आहे. आणि अग्निदेवतेचं पूजन करणार आहोत. आणि शेवटी दिव्यांची कहाणी सुद्धा ऐकायची आहे. तर ती मी तुम्हाला, तुमच्याकडे चातुर्मासाचं पुस्तक असेल तर त्यातून तुम्ही वाचू शकता किंवा तुम्ही मोबाईलवर सुद्धा ती कहाणी ऐकू शकता. दिव्याची कहाणी ऐकल्याशिवाय आपली ही दीप अमावस्येचे पूजन हे जे पूर्ण होत नाही. कहाणी ऐकून झाल्यानंतर आपली पूजा पूर्ण होते. आणि जो काही लाह्यांचा नैवेद्य दाखवला जातो तो आपण घरातील सर्वजण खाऊ शकतो. ही पूजा तुम्ही सकाळी केली तरी असेल तर संध्याकाळी दिवे लावण्याची जी वेळ असते ना त्यावेळी सुद्धा दिव्यामध्ये तेल टाकायचं आहे, तूप टाकायचं आहे आणि परत दिवे प्रज्वलित करायचे आहेत. हळद कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे. आणि मग रात्री तुमच्या घरातील जे मुलं आहेत ना त्यांना ओवाळायचं आहे. आता मुलांना ओवाळण्यासाठी एक दिवशी कणकेचे 2 बनवायचे आहे. त्यामध्ये तेल व लांब वाट टाकून दिव्याने ओवाळायचं असतं. आता बरेच जण काय करतात की जे तुपाचे दिवे बनवलेले आहेत ना यानेच मुलांना ओवाळतात. पण ही तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुपाच्या दिव्याने हे देवांना ओवाळलं जातं तर मनुष्यांना ओवाळलं जात नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान झाल्यानंतर ते उचलून घ्यायचे आहेत आणि उत्तर पूजा करायची आहे. तर जे काही कणकेचे दिवे बनवलेले असतील त्यातील आपल्याला वाती काढून घ्यायच्या आहेत. ते तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा तुम्ही गूळ घालून बनवलेले दिवे असतील तर ते उकडून वगैरे घेतलेले असतील तर त्यातल्या वाती काढून ते दिवे तुम्ही सुद्धा घरच्या घरी जाळलेले काढून घ्यायचे आहेत. आणि दिव्यामुळे आणि दिवे खाल्ले तरी सुद्धा चालतात. बऱ्याच ठिकाणी प्रसाद म्हणून हे दिवे सुद्धा खाल्ले जातात. आणि पूजा करताना दीपपूजन झाल्यानंतर शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते हा स्तोत्र तुम्हाला आवर्जून म्हणायचा आहे. किंवा पूजन करत असताना तुम्ही मोबाईलवर बाजूला हळू आवाजामध्ये मंद आवाजामध्ये लावून ठेवलं तरीही चालेल. या दिवशी आवर्जून ऐकावी. आणि
म्हणजेच दीप अमावस्येची कथा ती या प्रकारे आपण घेणार आहोत. पूर्वी एका नगरीमध्ये एक राजा राहत होता. त्या राजाची एक सून होती. ती दररोज देवपूजा करत असे. नित्य नियमाने ती देवपूजा करत असे. स्वच्छ धुवून त्याची पूजा करत असे. त्यांना नैवेद्य अर्पण करत असे. एके दिवशी राणीने गुपचूप अन्न ग्रहण केले आणि त्याच्या राणीला विचारणा केली असता राणीने नाही म्हणाली आणि त्याचा आरोप राणीने उंदरावर टाकला. आणि उंदराला हे जेव्हा समजले तेव्हा त्यांनी राणीला अद्दल घडवायचे ठरवले. उंदराने राणीची चोळी रात्री गुपचूप पाहुण्यांच्या अंथरुणामध्ये नेऊन टाकले. त्यामुळे राणीची बदनामी झाली. घरातील सर्वांनी राणीवर आरोप केले आणि राणीला हाकलून दिले. पुढे एके दिवशी राजा शिकारीवरून येत असताना रात्री गावाबाहेर एका ठिकाणी थांबला. त्याला गावातील सर्व दिवे एका झाडावरती बसलेले दिसले आणि सर्व दिवे एकमेकांना घरी काय गोड नैवेद्य भेटला ते सांगत होते. कशी पूजा झाली त्याबद्दल सांगत होते. परंतु राजाचा दिवा म्हणाला, मला नैवेद्य दाखवला नाही, माझी पूजा झाली नाही, कारण राणीवर खोटा आरोप झाला आहे आणि तिला काढून दिले आहे. हे संभाषण राजाने ऐकले. तो दिवस होता दीप अमावस्येचा. राजा घरी गेला आणि त्याने परत त्या सर्व तपासणी केली. राणी निर्दोष आढळल्यावर त्याने तिची क्षमा मागितली आणि तिला परत सन्मानाने राज्यात परत आणले. आणि राणीने केलेल्या दीपपूजनामुळेच तिच्यावरील आलेला तो आळ टळला आणि राणीला अशी ही दीप अमावस्येची कहाणी होती. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. माहिती जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा.